check. Hello, check. Check. Hello, check. Hello, check. Hello, check. हे पाहू शकता तुम्ही एक ग्रँड एंट्री आता आमच्या अंपायर्स दोन्ही मैदानामध्ये एंटर होताना मॉर्निंग सेशन मध्ये दैवत वेलेकर सर, महेंद्र भवर सर, दोघांनाही शुभेच्छा आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांच्या गजराने जय हनुमान चौधरपाडा संघाची तुम्हाला रवाना होताना दिसतेय. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारला स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवल आणि बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे जय हनुमान चौधरपाड्याला. राम आणि त्याच्या सोबतीला प्रतीक वाकडे बॅक इन ऍक्शन नाव. पुन्हा एकदा प्रतीकला आपण ऍक्शन मध्ये पाहतोय. ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि आज स्पर्धेचा अंतिम दिवस. शेवटच्या दिवशी एकूण 10 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि पहिला सामना तुमच्या समोर रंगतोय सध्याच्या घडीला जय हनुमान चौधरपाड्याच्या विरुद्धामध्ये मकरंद स्मृती मुठवल. लाईव्ह ऑन एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहणार आहात. त्यांचंही करूया आपण मनपूर्वक स्वागत अँड ऑल द बेस्ट. बॉल द्यायचा, बॉल या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं. याचं ऑन स्क्रीन दाखवलं जात आहे आमचा कॉमेंट्री बॉक्स. ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि ग्रीष्माच्याच नावाने आपण पाहतोय की कॉमेंट्री बॉक्स समालोचन कक्ष या स्पर्धेमध्ये तयार करण्यात आला. यासीन माझ्या सोबतीला खूप चांगलं गुणलेखन करतोय कालच्या दिवसापासून. त्यानंतर आमचे लाईव्ह ऑपरेटर यश म्हात्रेला तुम्ही पाहतायत. सध्या खेळाडू कक्षाचं दृश्य या ठिकाणी दाखवलं जात आहे. अगदी रिलॅक्स मॉर्निंग सेशनला जय हनुमान चौधरपाडा संघ तुम्हाला बघायला मिळाला. परंतु मॅच मध्ये खेळ कसा होणार आहे या गोष्टीकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. मुठवलनं 1 चषक जिंकला सोनाली पाडाची स्पर्धा, परंतु त्यानंतर हा संघ देखील बॅकफुटला पाहायला मिळाला. जय हनुमान चौधरपाडाची सुरुवात चांगली राहिली, परंतु असोसिएशन अंतर्गत त्यांनाही भरीव कामगिरी करता आली नाहीये. पलटवार त्यांच्याकडनं देखील अपेक्षित असेल. कुमार बॉलिंग मार्गवर सज्ज होतोय. फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ आणि बरोबर आहे बघा. आम्ही वेळ या ठिकाणी तुम्हाला देत आहोत ती 20 मिनिटांची 4 ओव्हर्स कंप्लीट करण्यासाठी. एक्स्ट्रा वेळ आपण जर घेतला तर एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला सर्कलमध्ये घ्यावा लागेल. 9:39 पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय. लेट्स प्ले गेम ऑन. फर्स्ट बॉल ऑफ द फायनल डे. कुमार ओव्हर द विकेट ऑन साइडला वळवल्या बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट. सिंगलच्या साहाय्यानं ऑफ द मार्क होत असताना धावांना सुरुवात करतोय बॅटर राम. 5 ओव्हरची मॅच, एक चांगलं फॉर्मॅट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत प्रतीक आणि त्याच्या सोबतीला राम आहे. आणि ज्या ज्या वेळेला लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असतं त्या त्या वेळेला क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावे लागत असतात. प्रतीक समोर आपण पाहतो एक डीप मध्ये मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग सेट करण्यात आला. मिड ऑन मिड ऑफ व्ही मध्ये सर्कलच्या आतमध्ये. त्यानंतर तुम्ही पाहतायत शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेग लेग फिल्डर. बॅकवर्ड ऑफ द पॉइंट एक शॉर्ट कव्हर आणि एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. ओ यावेळेला ओह माय गॉड, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मिस्टेक झाली आहे. कॅच ड्रॉप. संजय त्या ठिकाणी मिस्टेक करत असताना झेल त्या ठिकाणी सोडलेला आहे. जीवन दान मिळतोय प्रतीक वाकडेला. पहिल्याच बॉलवर एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. सर्कलच्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये विशेषतः तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु या ठिकाणी झेल ड्रॉप झाली.
थोडासा नाराज कुमार पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर अप्पर कट बॉल हवेत पॉइंटचा फिल्डर पाटमोरे धावत होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय की संधी निर्माण केली होती परंतु इथे 2 धावा मिळाल्यात. मॉर्निंग सेशनलाच आपण पाहतोय की स्टार्ट गोलंदाज कुमार चांगली करत असताना 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ती धावफलकावरती 4 धावा 4 रन्स ऑन बोर्ड. बाबपलेमध्ये 2 वेळा आपण पाहतोय की लागोपाठच्या 2 चेंडूंवर संधी निर्माण झाली होती परंतु त्या ठिकाणी झेल पकडता आली नाहीये. कॅचेस विन द मॅचेस कट करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू सरळ कीपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल. हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्ले. जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कची कमतरता पाहायला मिळाली आणि बॉल सरळ निघून गेला कीपरच्या हातामध्ये. डॉट. 4 धावा स्कोर कार्डवर कुमार. तो हा चेंडू थोडा खाली राहणारा आणि दिशाहीन देखील आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. या विकेटनं खरं तर रंग दाखवलेला आहे. एक अतिरिक्त बाउन्स मिळतोय तर कधी कधी थोडा खाली बसणारा बॉल आपण पाहतोय. डेफिनेटली आपण या विकेटचा विचार केला तर फलंदाजांसाठी स्ट्रगल खूप करावं लागतं. कुमारचा पुढचा बॉल ड्राइव्ह करण्यात आला. पुन्हा कॅच ड्रॉप. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रेट टू द मिड ऑफ. सुधीरला एक रेग्युलेशन कॅच होती परंतु तीही सोडली आहे. दोघांना जीवनदान मिळालंय. कुमार नाराज आहे. नाराजी स्पष्ट असेल आणि का नाही. सहज सोप्या कॅचेस या ठिकाणी ड्रॉप केल्या जात आहेत. एका धाव्याने स्कोर देखील पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा 6 लागलेल्या आहेत. पकडो कॅच जीतो मॅच असं क्रिकेटचं समीकरण सूत्र. परंतु यावेळेला वारंवार जीवनदान मिळाले ते फलंदाजांना दोघांनाही. ऑन साइडला स्विंग केलेला आहे. गॅप मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार. फर्स्ट बाउंड्री ऑफ दिस इनिंग. प्रतीक वाकडेच्या बॅट मधून हा चौकार. गॅप मधून बॉल सरळ निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 10 रन्स धावफलकावरती लागल्यात. अतिशय सुंदर सुरुवात बॅटिंग करत असताना मॉर्निंग सेशन मध्ये जय हनुमान चौदरपाडा संघाची. चार धावा पहिला चौकार या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळाला. वारंवार मिस्टेक्स झाल्या आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 10 रन्स धावफलकावरती लागल्यात. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्ही ज्या वेळेला ह्या लेवलचं क्रिकेट त्या गावाचं प्रतिनिधित्व करता त्यावेळेला अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्याच लागतील. सेकंड ओव्हर. अजय बामरे गोलंदाजी करण्यासाठी येतोय. ऑन स्ट्राइक राम तुम्हाला पाहायला मिळेल. आता सेकंड पॉवर प्लेचं षटक. क्षेत्र रक्षणामध्ये बदल. डीप मध्ये एक सॅक कव्हर. संजय कडनं एक मिस्टेक झाली. संजय आउटफील्डचा एक चांगला फिल्डर आहे परंतु त्याच्याकडनं कॅच ड्रॉप. सुधीर कडनं एक कॅच ड्रॉप झाली आणि त्याचा फटका या ठिकाणी कुठेतरी मुठवत संघाला बसतोय. डीप मध्ये मिड विकेट. एक लॉंग ऑन. अजय सज्ज होतोय. राम समोर. फुल टॉस होता परंतु वेगवान आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. क्लीन बोल्ड स्वरूपामध्ये खेळाडू बाद. ओह खराब चेंडू होता. राम आता नाराज असेल बघा. ज्या वेळेला विकेट त्याची जाणार होती त्यावेळेला तो वाचला परंतु इथे फुलटॉस बॉल त्याच्यावरती तो मिस आणि अजय बामरे विकेट टेकर गोलंदाज आहे. पहिल्याच बॉलवर सफलता. विकेटचं पतन. न्यू बॅटर नितेश
एंटर होतोय मैदानामध्ये. ऑन स्ट्राइक असेल, फुल टॉस बॉल, परंतु पूर्णपणे लाईन मिस केली आणि उलटकी बॅटला हलका स्पर्श झाला आणि बॉल सरळ यष्टांना धडकला. पहिला धक्का लागला. ओ यावेळेला जबरदस्त फटका, ग्रेट शॉट. खडेकडे स्वीप करत असताना बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितेशच्या बॅटमधून चौकार. वाईट लेंथ होती आणि याच्यावरती बॅट चालवण्याचा तो निर्धार होता बॅटरचा. ऑन साइडला होता. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 15 15 रन्स. मॉर्निंग सेशन सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय की हळूहळू आता प्रेक्षक वर्ग या ठिकाणी येत चाललेला आहे. आणि आज तर सुपर संडे फन डे. अँड हु विल बी द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट, कोण होणार या स्पर्धेचा विजेता, त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल आज ठीक संध्याकाळी 5 वाजता. Round the wicket, पुन्हा यॉर्कर. सुपर्ब अटॅक हिअर फ्रॉम अजय बामरे. बॅक करून देत असताना पुन्हा एकदा वापसी करतोय. आणखी एक डॉट. प्रतीकच्या बॅटमधून एक चौकार नक्की बघायला मिळाला, परंतु त्याला जास्त आता मोठा डाव साकारण्याची गरज असेल. जबाबदारीने खेळ त्याला करणं गरजेचं आहे. फुल टॉस बॉल, हवेमध्ये चेंडू आहे. संजय प्रयत्न करतोय परंतु त्याच्या आवाक्या बाहेर आणि बॉल सीमा पार. षटकार. षटकारांना आपण पाहतो स्कोर पुढे जाताना धावफलकावरती 21 धावा. खराब चेंडू होता आणि त्याला योग्य उत्तर दिलं बॅटर प्रतीकनं. हा फटका त्याच्या बॅटमधून. ओ यावेळेला आपण पाहतो की ऑन साइडला फक्त दिशा द्यायची होती. व्हाईट बॉल साठी इट्स ओके. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला, थोडंसं डाऊटफुल आहेत अंपायर्स. बघूया आता, चेक करूया आपण. मला वाटतं की गोलंदाज मध्ये आला असावा. इट्स अ फेअर बॉल. स्टंपच्या वरनं बॉल सरळ निघून गेला कीपरकडे आणि हा चेंडू डॉट आला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती धावा 21 धावा, 21 रन्स. मॉर्निंग सेशन चांगली सुरुवात. टॉस लागला, मुटवलच्या बाजूने फिल्डिंगचा निर्णय घेतला. स्वाभाविक असतं की ज्या वेळेला मॉर्निंग सेशन मध्ये मोस्ट ऑफ कॅप्टन फिल्डिंगचा निर्णय घेत असतात, परंतु फलंदाजांना एक चांगली स्टार्ट मिळाली आहे. भले राम या ठिकाणी आउट झाला, परंतु आता या दोन्ही बॅटर्सनं कमान आपल्या हाती घेतली आणि संघाची धुरा ते सांभाळतायत. चांगल्या प्रकारे रन्स पूर्ण केल्या जात आहेत. 10.50च्या सरासरीनं धावा जोडलेल्या आहेत या ठिकाणी. चांगली टोटल आपण म्हणूया, कारण 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आणि काल तुम्ही बघितलं की चेसिंग करणं थोडं डिफिकल्ट होतं.
ज्या ज्या वेळेला 50च्या वर धावा झाल्या त्या त्या वेळेला चेसिंग डिफिकल्ट झाली, परंतु एक सामना अतिशय रोमहर्षक ग्रीष्मा 11 आमनेपडाने त्यांच्या विरुद्ध ज्या वेळेला न्यू एकविरा सावध संघ खेळत होता, खरोखर चित्त थरारक ती लढत आपल्याला पाहायला मिळाली होती. किरण पाटीलचा डाव कमालीचा त्या मॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळाला होता. कुमार कंटिन्यू आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय आपल्या स्पेल मध्ये सेकंड ओव्हर मध्ये. यावेळेला पुन्हा थोडा खाली राहणारा बॉल वेगवान होता. शॉर्टमॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉल, अशी डॉट बॉल डेफिनेटली दबाव वाढवत असतात आणि असं तर प्रेशराइज करण्याचा प्रयत्न राहिलाय. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात येतोय. स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ नाही, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर सेट करण्यात आलाय. पुन्हा एकदा थोडं मागे जाऊन जागा बनवून दिशा देण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. कुमारला चांगला सूर गवसलेला आहे आणि चांगल्या ताल सुराने तो सध्या गोलंदाजी करतोय. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. ट्रॅकर अखेर या ठिकाणी यश मिळालंय आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आणि नितेश एक्सप्रेशन्स पा, सेलिब्रेशन पा, तोच प्रयत्न करत होता की मगासपासून 2 वेळा तो डॉट झाला, परंतु अखेर त्याला यश मिळालं. हॅव अ लुक ॲट दॅट. लेट कट. आणि अखेर गॅप शोधला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. हे पाहू शकता विथ द बाउन्स, विथ द स्विंग. फक्त दिशा दाखवली. या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला वळवला बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव इथे मिळाली. स्क्वेअर लेगला फिल्डिंग चांगली झाली आहे. सेकंडचा कॉल. एकच धाव इथे मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेनं स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 26 धावा. यावेळेला जबरदस्त फटका फ्लिक करत असताना मनगडी फटका गॅप मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स, 2 बाउन्स ओव्हर द लाईन. इट्स 4 रन. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटी फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रतीक वाकडेला मिळालेलं जीवनदान मुठवल संघाला असताना आणि कुठेतरी लाभदायक फायदा उचलून देताना तो आपल्या टीम साठी जय हनुमान चौदरपाडासाठी चांगला डाव त्याच्या बॅटमधून. पुन्हा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मिस टायमिंग. चांगला बाउन्स मिळाला. इन स्विंगर बॉल होता. स्वतः गोलंदाज बॉलवर जातोय. त्या दरम्यान वेळ होती फलंदाजांकडे. एक धाव पूर्ण करण्याची. स्कोर एका धावेने पुढे जाताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत त्या 31 ला 1 सध्याची स्थिती. बरोबर 10च्या सरासरीने धावा जोडल्या जातात. चांगल्या एव्हरेजने धावा जोडतात, परंतु आता इथून स्लॉग ओव्हर डे तो ला सुरुवात होणार आहे. इथून फलंदाजांना देखील गिअर अप करावा लागेल. आता इथून जी 2 षटकं बाकी आहेत त्या 2 षटकांमध्ये किमान 25च्या वर धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. 9:39 डाव सुरू झाला आणि आतापर्यंत तुम्ही पाहतायत 9:54 झालेले आहेत. 15 मिनिटे तुम्ही बरोबर घेतलेले आहेत 3 षटकं पूर्ण करण्यासाठी. चांगल्या प्रकारे ओव्हर रेट मेंटेन ठेवलेला आहे. बघा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण विचार केला तर 3 मिनिटे दिली जातात. मॅक्स टू मॅक्स 4 मिनिटं 1 षटक पूर्ण करण्यासाठी दिली जातात, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण आणखी 1 मिनिट एक्स्ट्रा दिलेला आहे आणि तोही जर कमी पडत असेल मग कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही त्या संघावर. परंतु आता मुठवल संघाने खूप चांगल्या प्रकारे ओव्हर रेट मेंटेन ठेवलेला आहे. 9:39 ला पहिला बॉल पडला आणि आता 9:55 म्हणजेच 15 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण करण्यात आलेले आहेत. परंतु हे जे षटक आहे हे षटक देखील त्यांना आता 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करावं लागेल. चला विजय, ड्रिंक्स इंटरवल संपलेला आहे. आपण आता मैदानाच्या बाहेर व्हा.
पाणी खरं तर एक बहाणा असतो, कारण एवढ्या सकाळी तहान लागत नाही, परंतु काही मेसेज देणं महत्वाचा असतो, गरजेचं आहे. स्ट्रॅटेजी आखणं गरजेचे, कारण क्रिकेट हा खेळ मित्रांनो मैदानामध्ये आपण खेळतो, परंतु तो डोक्यामध्ये देखील तुमच्या कॅल्क्युलेशन. ओ इन स्विंगर यावेळेला गोलंदाज समोर आलेला आहे आणि तेच अंपायरने सांगितलेलं आहे. बघा, ज्या वेळेला तुम्ही फॉलो थ्रू मधून धावत असताना अंपायरच्या समोर येता, त्यावेळेला जो डाऊट असतो तो बॅटरच्या फेवरला जातो. ही गोलंदाजाची चुकी आहे डेफिनेटली. पाहूया आपण. होय, बघा, बॉल रिलीज केल्यानंतर सुधीर बरोबर अंपायरच्या मध्ये आलाय. आता अंपायर इथून काय बघणार, त्याची काळजी कुठेतरी घ्यावी लागेल. चांगला बॉल होता, परंतु यॉर्कर लेन चांगला स्टार्ट करत असताना एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. आता इथून दोघे वेल सेट झालेत. रन्स आणि नितेशच्या बॅटमधून 10 रन्स आलेत. चांगली भागीदारी आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे, परंतु इथून आता आक्रमणाला सुरुवात करावी लागणार आहे. अति वेगाने टाकण्याचा प्रयत्न, दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मिळेल एक अतिरिक्त धाव आणि स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत. त्या 33 धावा, 33 रन्स ऑन बोर्ड. 6 चेंडूंचा सामना करत असताना 10 वर खेळतोय बॅटर नितेश आणि 16 धावांवरती 8 चेंडू मध्ये प्रतीक खेळतोय. यावेळेला कट केलेला आहे, जागा दिली आहे. जबरदस्त फटका, सुपर शॉट, स्वीट व्हॉइस, स्वीट टायमिंग, बॉल सीमा पार, चौकार. ग्रेट शॉट. नेक्स्ट मॅच रुद्रा स्पोर्ट सांगे विरुद्ध जय हनुमान इताडे. दोन्ही कॅप्टन आपण जर इथे पोहोचला असाल तर टॉस करण्यासाठी या. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. जास्त इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, इथे धावबाची संधी होती, निशाणा साधता आला नाहीये. पुन्हा जीवनदान मिळालंय. आज क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा नक्की आपण प्रश्नचिन्ह उभा करू शकतो. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत त्या 38. धावा धावफलकावरती लागलेत. हाफ ब्रेकर बॉल, खराब आहे चेंडू, हुक करण्यात आला आणि बॉलला पाठवल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय चौकार. खराब लेंथवर बॉल होता आणि बॉलला पाठवले. हे पाहू शकता, प्रतीक आक्रमक दिसतोय. 1 या धावसंख्येवरती प्रतीकला जीवन दान मिळालं आणि तो सध्या आता जाऊन पोहोचलाय 20 वर. योगेश पाटील सर नेहमी म्हणत असतात की रक्तदान करा, कन्यादान करा. हॉस्पिटलमधील एका पेशंटला नक्कीच तुम्ही जीवनदान द्या, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कोणत्याच फलंदाजाला जीवनदान देऊ नका. ते तुम्हाला महागात पडेल आणि तेच घडते मैदानात. ओ पुन्हा एकदा हा बॉल सरळ निघून गेलाय. लॉंग स्टॉप, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. कुमार होता विकेट कीपर. हे पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. रन्स वेगाने बनतायत. राऊंड द विकेट ना आला आणि पहा बॉल विकेटच्या वर नव्हता. आपण नेहमी रणजित पाटीलला विकेट किपिंग करताना पाहतो, अजित पाटीलला आपण पाहतो, परंतु आज कुमार विकेट किपिंग करतोय आणि हा चौकार बाईटच्या स्वरूपामध्ये इथे मिळालाय. बॅटला लागलाय. यस, बॅटच्या सहाय्याने बॉल निघून गेला होता. 46 या आकड्यावर स्कोर. रॉकेट हा चेंडू पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. आता धावबाची संधी आहे, परंतु इथे धाव कंप्लीट झालेली आहे. सर्व काही सुरळीत घडत असताना सध्या तरी तुम्ही पाहताय टीम जय हनुमान चौदरपाडा समोर आणि व्हाईट बॉल अंपायर्सने घेतलेला आहे की फिल्डिंगने घेतलेला आहे.
इट्स ओके. येस, सुधीर सातत्याने अंपायरच्या मध्ये येतो, डेंजर झोन मध्ये येतोय. त्याच्यामुळे या ठिकाणी आता रिव्ह्यू घेण्यात आलेला, हा वाईड आहे की नाही ते तुम्हाला पाहायला मिळेल. इट्स अ फेअर बॉल. स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 47 4 षटकांचा केस समाप्त. जबरदस्त खेळ आणि या ठिकाणी महत्वाचं म्हणजे क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा त्रुटी तुम्हाला बघायला मिळाल्या. सुरुवातीला कॅचेस ड्रॉप झाल्या, त्यानंतर तुम्ही पाहतात मिसफिल्डिंगचे चौकार देखील आले आणि या गोष्टी कुठेतरी तुम्हाला ध्यानात घ्याव्या लागतील. तुम्हाला चॅम्पियन बनायचं आहे तर तुमची बॅटिंग, तुमची बॉलिंग आणि त्याचबरोबर तुमची फिल्डिंग ही चांगली होणं गरजेचे आहे. ज्या वेळेला तुम्ही तिन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगलं काम कराल ना, त्यावेळेला तुम्ही विजय व्हाल. कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एका दुसऱ्या खेळाडूच्या जीवावरती तुम्ही मोठे होऊ शकत नाही किंवा तुमचा संघ मोठा होऊ शकत नाही. संघातील 11 खेळाडूंना महत्वाचं योगदान द्यावं लागेल, तेव्हा तुम्ही चॅम्पियन पदाला गवस निघालाल. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क. सांघिक खेळ तुमची स्वप्न पूर्ण करू शकतो. अंतिम षटक. संजय यॉर्करनं सुरुवात केली आहे. गुड बॉल. हेलिकॉप्टर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मिळाली एकच धाव. जय हनुमान चौदरपाडाचा जो बॉलिंग अटॅक आहे ना, त्यांच्या बॉलिंग अटॅक समोर मी म्हणेल इथून फलंदाजांनी त्यांना 50+55 तरी धावा करून दिल्या तर मुठवल संघासमोर फार मोठं चॅलेंज त्यांचा बॉलिंग अटॅक उभं करणार आहे. परंतु मुठवलकडे देखील स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. परंतु मित्रांनो, पहिल्या डावात बॅटिंग करणं आणि दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करणं भरपूर फरक आहे. स्ट्राइक एंडला नितेशनं चौकारानं सुरुवात केली. तो देखील डॉट चेंडू खेळताना दिसला, परंतु प्रतीकला त्यानं योग्य साथ दिली. आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅट मधून आले. 48ला 1. अक्कू टप्प्याचा बॉल ऑन साइडला पूल केलेला आहे, हवेमध्ये चेंडू आणि या ठिकाणी झेल पकडली आहे. फलंदाज होतो बाद. अखेर नितेशच्या खेळीचा अंत. बिग विकेट. दिली आणि टाळ्या वाजतायत तर नितेशसाठी, कारण नितेशनं भले डॉट बॉल खेळला परंतु त्याने एक चांगली टेक दिली, चांगली साथ दिली, अँकर रोल प्ले केला. या पहिल्या इनिंग्स मध्ये आपण पाहतोय प्रतीकला त्यानं खूप चांगली साथ दिली. नेक्स्ट मॅच रुद्रा स्पोर्ट्स सांगे विरुद्ध जय हनुमान इताडे. या दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी. ओमसाई आमने लोणाड. क्रिकेट असोसिएशनचे रूल सर्वांना ठाऊक आहेत. आपण जी संतोष काकडे यांची स्पर्धा पाहतायत, ग्रीष्मा 11 आमनेपाडाची. रामकृष्ण काकडे यांची त्यांना मोलाची साथ आणि टोटली ग्रीष्मा 11 आमनेपाडाची त्यांना खूप चांगली साथ मिळाली आहे. स्विंग करण्याचा प्रयत्न, धावबाची संधी. आता इथे काय घडले बघूया. बॅटिंग फॉर द अंपायर डिसिजन. पुन्हा टीव्ही अंपायर कडे वळलेत. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, परंतु पुन्हा एकदा उमेश सरांना आता काम लावलेलं आहे. दैवत सर, सॉफ्ट सिग्नल आउट आहे का? चेक केलं जाईल, बघूया. डाऊट क्लिअर करायचे की बेल्स पहिल्यांदा पडलेले आहेत की नाही हे आता आपण चेक करतोय. दैवत सर, आपल्याकडे प्रॉपर एव्हिडन्स नाहीये, कारण अंपायर्स मध्ये येतात आणि गोलंदाज सुद्धा मध्ये आहे, त्याच्यामुळे इथून कळत नाहीये. ऑनफिल्ड तुम्ही निर्णय द्या. नॉट आउट. पहिल्यांदा मला वाटतं की बेल्स पडल्या होत्या, हो, आणि त्याच्यामुळे नॉट आउट घोषित करण्यात आलेला. नाबाद. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण. स्कोर एका धावेने 49. शेवटचे 3 बॉल आता शिल्लक या डावामधून तुम्हाला पाहायला मिळतील. प्रतीक वाकडे ऑन स्ट्राइक, जो सध्या वैयक्तिक बॅटिंग करतोय. 25 वर 12 चेंडूंचा सामना त्याने केला. 12 बॉल फेस करत असताना 25 धावा त्यानं जोडल्यात. पुन्हा थोडा खाली राहणारा बॉल. संजय कमाल करतोय डेथ ओव्हर मध्ये. बॅक करून देत असताना लेग बाईटची धाव. क्या बात आहे, व्हेरी गुड कमबॅक.
हा कमबॅक गरजेचा होता आणि तो कमबॅक आता केलेला अंतिम षटकामध्ये 50 आकडा या ठिकाणी गाठलेला आहे. 50 अप आणि डान्सचा गजर सध्या खेळाडू कक्षामधून होतोय. कारण 50 जवळ एक पहिलं इंटेन्शन असतं, पहिलं उद्दिष्ट असतं की 5 षटकांच्या मॅच मध्ये किमान बनाव्या. ऑन साइडला उडवला मोठा फटका, बॉल हवेत, डाऊन दी बॉल फिल्डर आणि यावेळेला चुकी होणार नाहीये. कॉट झेल पकडली फलंदाज बाद. फिफ्टी फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा बॉल. या डावामधील जबरदस्त कमबॅक संजयच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या 4 ओव्हर्स मध्ये संघ अडचणीमध्ये होता, परंतु या ठिकाणी संजयने क्लीन बॉल, दांडी गुल, अनदर विकेट आणि याच बरोबर 5 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 50, 51 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. वळूया आपण पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय. रुद्रा स्पोर्ट्स सांगे आणि जय हनुमान इताडे लास्ट ऑफिशियल कॉल. दोन्ही कॅप्टनला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण या. असोसिएशनच्या नियमांप्रमाणे नेक्स्ट इनिंगचा बॉल पडण्या अगोदर दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असणं गरजेचे आहे, अथवा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा आयोजित जय भोलेनाथ चषक टॉस या ठिकाणी आपण करतोय. रामकृष्ण काकडे आणि गुणेश आपल्या सोबत टॉस बॉक्स मध्ये जोडले गेलेले आहेत. दोन्ही कॅप्टन देखील आपल्या सोबत जोडले गेलेत. एका बाजूला तुम्ही पाहतायत ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि एका बाजूला जय भोलेनाथ चषक. येस, जय भोलेनाथ चषक जय हनुमान इताडेचा कॉल आहे आणि जय भोलेनाथ चषकच आलेला आहे. मी पुन्हा विनंती करतोय आमच्या मान्यवरांना की पुन्हा आपण मंचावरती विराजमान व्हावं. काय निर्णय काय घेतोस? ठीक आहे, डिसिजन पेंडिंग आहे. दोघांना शुभेच्छा. तर या ठिकाणी टॉस संपन्न झाला. जय हनुमान इताडीने टॉस जिंकले, परंतु डिसिजन थोड्या वेळाने ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तोपर्यंत आपण जाऊया पुन्हा एकदा सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. आणि योगी पाटील सरांचा आवाज तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये ऐकायला मिळेल. तोपर्यंत आपण ऐकूया डीजे. हे पाहू शकता पहिल्यांदा आपण टॉस विनिंग कॅप्टनला कोल्ड ड्रिंक देत आहोत. थँक्यू सो मच. येस डीजे. थँक्यू सो मच. दरम्यान या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक मिस्टर योगी पाटील सर, व्हॉइस ऑफ पीटीसी यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत.
हॅलो 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 चेक. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात सर्वांचं. पुन्हा एकदा जय भोलेनाथ चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. सुपर संडे आणि सुपर मॅचेस तुम्हाला आज दिवसभर पाहायला मिळतील. पहिल्या सामना दरम्यान सुरू आहे जय हनुमान चौतरपाडा विपक्ष मकरंद स्पोर्ट मुठवल. आणि पहिल्या इनिंग मध्ये चौतरपाडा संघाने तब्बल 50 धावा जोडल्या. 51 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. दुसरा सामना रुद्र स्पोर्ट सांगे विपक्ष जय हनुमान इताडे. तिसरा सामना एनके स्पोर्ट खांडबोल विपक्ष योगेश इलेवन आमने ए. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल जय बजरंग लोणार विपक्ष श्री गणेश जांभूलपाडा. आणि तदनंतर तुम्हाला पोर्टेबल चॅम्पियनशिप फायनल पाहायला मिळेल. त्याच्यानंतर पहिली दुसरी सेमी फायनल आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनल असा आजचा हा शेड्यूल आहे. आज एकूण आपल्याला 10 सामने कव्हर करायचे आहेत आणि या सर्व संघांना विनंती असेल की आपण वेल्हे संदर्भात आम्हाला सहकार्य करा. रणजित पाटील आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल फलंदाज तेजेश पाटील. आज तेजमय सुरुवात असेल की रणजित पाटीलचे आज वेगळे जलवे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील की आदित्य वाकडे या ठिकाणी आपल्या संघाला फ्लाइंग स्टार्ट करून देईल. भिवंडी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आदित्य वाकडेने चांगला खेळ प्रस्थापित केला होता. आणि एनके स्पोर्ट खांडवल संघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. पवन केनेच्या सोबतीला टाळ्यांचा गजर आणि आपण दुसऱ्या सुरुवात करतो. हो, पहिल्याच चेंडूवरती बॅटची करणारे अखेर फलंदाज तेजेश पाटील शून्यावरती बाद. मिस केला परंतु आज ही स्पर्धा महत्वाची आहे आणि आय थिंक आज कंप्लीट साईड जय हनुमान चौतरपाडा संघाची आपण पाहत आहोत. पंकज सुद्धा इन ऍक्शन मध्ये आहे तर राम सुद्धा मात्र चांगला खेळ सादर करतोय. न्यू बॅटर नेट नंबर 3 मिस्टर देवेन आलाय तिसऱ्या क्रमांकावरती राईट नंबर विकेट ना. हो, पुन्हा 30 लेंथ होती परंतु चेंडूला छेडछाडी करण्याचा प्रयत्न फलंदाज देवेनने केला परंतु चेंडू बॅट मध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाहीये. काल जबरदस्त खेळ विरेश पण भावाली संघाचा आपण पाहिला आणि आय थिंक सेमी फायनल मध्ये त्या संघाने प्रवेश निश्चित केला. आणि आज पाहूया कुठला संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. हो, पुन्हा 30 लेंथ. असं वाटतं की एकाच चेंडूचा रिप्ले आपण वारंवार पाहतो की काय पंचाकडे लावून अपील परंतु पंचांनी ही अपील फेटाळली कारण आत्मविश्वास होता. एक औपचारिकता या ठिकाणी पूर्ण केली फलंदाज आदित्य वाकडे आणि विकेट किपरनं. परंतु काय सुरुवात पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आतापर्यंत एकही धाव या ठिकाणी स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने जोडली नाही. आणि आता मात्र रणजित पाटील जरूर मात्र त्याला कानमंत्र देतोय. विक्रम राकेश गायकवाड जबरदस्त कॅमेरामॅन आहेत आणि भरपूर वर्षापासून एसके एंटरटेनमेंटची ती सेवा करतायत. हो, दूरवर खेळण्याचा प्रयत्न. हा चौथा चेंडू आणि चौथ्या चेंडूवरती बॅटचा संपर्क झालेला नाहीये. जणू का तो 51 धावांचा लक्ष्य आहे तो असं वाटतं की आता मात्र खूप मोठं दिसून येतोय. ज्या अनुषंगाने सुरुवात आदित्य वाकडेने केलेली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. एक परफेक्टली स्टेबल खेळाडू आहे. चांगला खेळाडू उदयास आलाय आणि कमी वेळामध्ये चांगली प्रसिद्धी प्राप्त केली गोलंदाज आदित्य वाकडेनं.
आता पाहिलं पावलांचा वापर केला होता, परंतु त्या सुद्धा मात्र त्या ठिकाणी चेंडू बॅट मध्ये मात्र संपर्क होत नाही. पूर्णपणे फलंदाजाचे हावभाव तिथे मात्र ओळखून मात्र या ठिकाणी गोलंदाजी केली जात आहे. जागेवरून सुद्धा केल्याचा प्रयत्न केला, तदनंतर पावसाळ्यात बॅकफुटला जाऊन मात्र कट करण्याचा प्रयत्न केला, तदनंतर अगदी पुढे येऊन खेळण्याचा सुद्धा प्रयत्न केला, परंतु कुठल्या प्रमाणे चेंडू बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. लागोपाठचा हा 5वा निर्धाव चेंडू आपण पाहत आहोत. एक सफलता तरी जरूर प्राप्त केली. ऑन साइडला मिडॉनला क्षेत्ररक्षक प्रत्येक वाकडे होते, परंतु चेंडूवरती संत गतीने पोहोचलेली. त्या अनुषंगाने मात्र 6व्या चेंडूवरती देवेंद्र मात्र आपल्या संघाचा आणि वैयक्तिक अकाउंट ओपन केलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त एक धाव एक गडी बाद, म्हणजे येणाऱ्या 4 षटकामध्ये आता विजयासाठी मुठवल संघाला 50 धाब्यांची आवश्यकता. वेलकम पिंटू पाटील. यानंतर दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल की आपण या नाणेफेकीसाठी रुद्र स्पोर्ट्स सांगे विपक्ष जय हनुमान नाणेफेकी झालेली आहे. यस ओके. जय हनुमान इतर संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. करण निर्णय पोचवायचा आहे, फिल्डिंग कडे निर्णय स्वीकारला. इट्स ओके. चला आज जास्त वेळ घेऊ नका, तुम्हाला लगेचच फिल्डिंग लावायची आहे, कारण एकत्रित आज 10 सामने आज आम्हाला कव्हर करायचे आहेत. अतिशय सुंदर स्पर्धा ग्रीष्म 11 आमनेपाडा संघाच्या वतीने आपण पाहत आहोत. 4 दिवसांचा हा 16 आपण अनुभवला. एकूण ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत 32 संघांना स्पर्धेमध्ये सहभाग दिला गेला आणि आज शेवटचा दिवस 8 संघामध्ये तुम्हाला आजचा लॉर्ड्स पाहायला मिळू शकेल आणि चांगली संकल्पना पाहत आहोत. या विभागामध्ये आता मात्र आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त षटकांची स्पर्धा पाहायला मिळते, सामने पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये युवकांना जरूर पुढे येण्याची एक संधी आज निर्माण झालेली आहे. दुसऱ्या षटकात सुरुवात करतो गोलंदाज प्रतीक. ओ सबमरीन डिलिव्हरी, काय सुरेख चेंडूच्या हाताली पाहत आहोत. चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न एक्झॅक्टली देवेंद्र करतो आणि मात्र ही दशा सध्या रणजित पाटील नॉन स्ट्राईक एंड वरून मात्र पाहतोय, कारण त्याला आतापर्यंत स्ट्राईक मात्र या ठिकाणी मिळालेली नाहीये. पूर्णपणे लेजेंड आहेत, त्याच्याकडे भरपूर चांगला अनुभव आहे, परंतु त्याला आतापर्यंत एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. इथे मात्र पहा चेंडू खाली राहिलाय. असाच काल चेंडू आपण पाहिला की न्यू इग्रो स्पोर्ट सावध सकाळी किरण पाटीलच्या अगेन्स्ट मात्र तो चेंडू खाली राहिला आणि पूर्णपणे किरण पाटील खाली बसला, कारण एका चेंडूवरती 4 धाबांची आवश्यकता असताना मात्र काय तो सामना रंगतदार स्थितीमध्ये पोहोचला. परंतु या ठिकाणी देवेंद्र मात्र काहीतरी वेगळं करावं लागेल. हो चेंडूला आपली बॅटची कडे शॉर्ट फाईलकडे क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी चांगली फेकी सुद्धा झाली. वेलकम निवृत्ती. बॅटची कडा आणि आय थिंक सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली आणि अखेर 9 चेंडू नंतर आता रणजित पाटीलला स्ट्राईक मिळाली आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 2. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल कामगिरी जय हनुमान चौदरपाडा संघाची आपण पाहत आहोत आणि इथे मात्र जय हनुमान इतर संघाचे कोच सुद्धा आलेले आहेत. पहा जिथे जिथे हा संघ पोहोचतो तिथे तिथे मात्र त्याचे कोच त्याच्या सोबतीला असतात. प्रदीप पाटील काय ते मागची ALPL स्पर्धा त्यांनी गाजवली. प्रतीक पुन्हा एकदा चांगल्या लेंथवरती कामगिरी करतो. इथे मात्र छेडछाडी केली, गॅप शोधला रणजित पाटीलला. चेंडू त्याला वेगाने अगदी बॅकवर्ड पॉइंटला जाऊन धडकेल आणि पहिलाच चौकार स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या इनिंग मध्ये आपण पाहत आहोत रणजित पाटीलच्या बॅट मधून. वेलकम सन्माननीय बारामजी मेहर साहेब, गुड मॉर्निंग. तुमचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. चांगला स्ट्रोक पाहिला आपण. हो आता पावलांचा वापर केला आहे, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट किपरनं एष्टा जरूर तिथे उद्ध्वस्त केलेला आहेत आणि आता टीव्ही पंचांची मागणी सॉफ्ट फलंदाज आय थिंक बाद आहे, पण तो टीव्ही पंच आता मात्र जरूर या ठिकाणी पाहणी करतील. उमेश केने सर आपण या. उमेश केने सर आपण कंट्रोल रूम मध्ये या.
इथे पाहणीशी करा की एक्झॅक्टली काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. रनआउटच्या स्वरूपात जरूर तिथे मात्र या ठिकाणी तुमची मदत घेतलेली आहे ऑफिशियल पंचांनी. फलंदाज बाद आहे कारण कुठल्या प्रमाणे रणजित पाटील फ्रेम मध्ये सुद्धा नव्हता. बॅट सुद्धा हवेत होती आणि खूपच दूर होता आणि अखेर फलंदाज इथे मात्र बाद झाले. दुसरा धक्का लागत असताना टीम मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला दोन षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि पॉवर प्लेच्या खेळामध्ये फक्त 6 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या. मुठवल संघाच्या वतीने 2 विकेट्स मात्र त्याने गमावल्या आणि आता मात्र देवेन आणि विशाल पाटील या दोन फलंदाजांवरती आता मात्र भरपूर काही भद्र असेल. येणाऱ्या बॅटर्स मध्ये आपण जर पाहिलं तर सुधीर पाटील येणं बाकी आहे. आय थिंक संजय सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतोय. आय थिंक अजय भामरे इन ऍक्शन मध्ये आहे का, म्हणजे कम्प्लीट साईड आज मुठवल संघाची आपण पाहत आहोत. ओ फटका अभेद केला परंतु लॉंग ऑफ मध्ये या फिल्डर सज्ज आहेत रामच्या स्वरूपात. एक धाव जरूर तिथे कंप्लीट केली गेली आणि अखेर सिंगल वरती समाधानी इथे मात्र राहावं लागेल फलंदाज देवेनला. 7 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि 51 धावा तिथे पाठलाग सुरू आहे. म्हणजे अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. आजच्या दिवसातील पहिला सामना आणि असं वाटतं की हा सामना रंगतदार स्थितीमध्ये जाईल ज्या अनुषंगानं सध्या खेळ सुरू आहे. ऐतिहासिक क्रीडानगरी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुख बाबगाव. जबरदस्त लेंथ ह्याच लेंथवरती फलंदाज आदित्यनं फलंदाजांना मात्र शांत केलं. कारण पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा मात्र आपण अशा प्रकारची लेंथ किमान 4 ते 5 वेळा पाहिल्या आणि या ओव्हरमध्ये सुद्धा मात्र 30 लेंथ त्यांनी पीक केली. म्हणजे जणू काय त्या खेळपट्टीचा आणि पूर्णपणे फलंदाजाचा अनुभव आता मात्र या ठिकाणी गोलंदाज आदित्यला आला असावा ज्या अनुषंगाने तो कामगिरी करतोय. रन सुद्धा मात्र पाहिले तर खूपच छान आहे. बॉलिंग अच्छी सुद्धा मात्र पाक सुंदर पाहतो. इथे मात्र या ठिकाणी फटका हवेत केला आणि एक्झॅक्टली लॉंग ऑन होते फिल्डर सज्ज आणि झेल पकडला गेला. फलंदाज बाद होतो मिस्टर विशाल पाटील. ज्यावेळी 50 प्लसचा तुम्ही धाबांचा पाठला करता त्यावेळी जरूर तुमची सुरुवात चांगली होणं गरजेची असते. तुम्हाला फ्लाइंग स्टार्ट देणं फार गरजेचं होतं परंतु तसं काही खेळ घडलं नाही आणि त्याचमुळे आता मात्र येणाऱ्या फलंदाजावरती आपण थोडंसं दडपण पाहत आहोत. कारण जी टॉप ऑर्डरची बॅटिंग होती ती मात्र पूर्णपणे या ठिकाणी स्वस्तात माघारी परतली. कारण तेजेश शून्यावरती बाद झाला. तर रणजितच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला परंतु तो सुद्धा मोठी इनिंग खेळू शकला नाही. तो मात्र 4 धावाचं योगदान देऊन माघारी परतला आणि या ठिकाणी विशाल पाटील सुद्धा शून्यावरती बाद झाला. आणि आय थिंक देवेंद्र एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु स्ट्रगल करतोय. 9 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केला आणि फक्त 3च धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. इथं मात्र त्याच लेंथ होती सुधीर पाटील सुद्धा मात्र त्या ठिकाणी बीट करतोय. म्हणजे या दुसऱ्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर डॉट पर्सेंटेज जास्त आपण पाहतोय आणि आय थिंक पहिल्या इनिंग मध्ये मुठवल संघाने चुका सुद्धा भरपूर केल्या. कारण एका षटकामध्ये आय थिंक 3 झेल त्याने ड्रॉप केले. तर तुम्ही अशा चुका जर केल्या तर आय थिंक तुमचा संघ बागफुटला येऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी शून्यावरती फलंदाज आय थिंक प्रतीकचा तो झेल सोडला गेला. पहा पुन्हा 30 लेंथ कुठल्या प्रमाणे फलंदाजाला मात्र चेंडू ओळखता येत नाही. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत असताना या स्पर्धेचे जनक या स्पर्धेचे आधारस्तंभ सर्वांनी माजी सरपंच संतोषजी काकडे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण कॉम्बॉक्सच्या वतीने सहर्ष स्वागत आणि गुड मॉर्निंग. आणि तदनंतर प्रत्येक 25 धाबांची मोठी इनिंग साकारली. यालाच म्हणतात कॅचेस विन द मॅचेस.
इथे मात्र बाल लागोपाठचा या ठिकाणी तिहेरी डॉट चेंडू इथे मात्र आपण पाहतो सुधीर पाटील आतापर्यंत एकही या ठिकाणी धाव प्राप्त केली नाही आणि आदित्य वाकडेचा स्पेल पहा 2 षटकांचा स्पेल त्यांनी इथे मात्र साकारला फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 सफलता प्राप्त केल्या काय जबरदस्त स्पेल आदित्यने इथे मात्र हाताळलाय जबरदस्त कामगिरी 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 7 धावा आणि थिंक हे चित्र पहिल्यांदाच फुटबॉल संघाच्या अगदी विरोधात आपण पाहत आहोत तर असं चित्र आपण कधी पाहत असतो परंतु क्रिकेटचा खेळ आहे क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काही घडू शकेल आणि इथे मात्र पाहू शकेल की या गुलाबी थंडीमध्ये सुद्धा मात्र फुटबॉल संघाच्या फलंदाजांना घाम घालावा लागतोय याचं कारण गोलंदाजी चांगली आपण पाहत आहोत चौथ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज विजय तरे फिरकी देण्यामध्ये माहेर आहे ओव्हर पिच होता परंतु फटका हवेत केला डीप पिल्लर तैनात चेंडूच्या खाली पोहोचलाय आज कॅचेस सोडणार नाही सोदरबाड सर्व क्षेत्ररक्षक आणि काय सुंदर कॅचिंग पाहिले आपण आणि फलंदाज आय थिंक 2 माघारी परततोय मिस्टर देवेन चेंडू बॅटच्या रडारमध्ये जरूर आला परंतु थोडासा ताकदीचा कमी वापर केला आणि अखेर जो संघर्ष सुरू होता तो संघर्ष मात्र या ठिकाणी संपण्यात आला देवींचा धक्का क्रमांक 4 आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहत आहोत सुधीरच्या सोबतीला आता मात्र नवीन फलंदाज संजय येतोय 6व्या क्रमांकावरती आज पूर्णपणे बिकट परिस्थिती पाहत आहोत संघ पूर्णपणे बॅकफुटला आहे स्वर्गीय मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघ आणि या ठिकाणी पाहिलं तर आता मात्र तुम्हाला हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल या धावांचा पाठलाग करायचा असेल तर शफल आउट केल्याचा प्रयत्न परंतु चेंडूची लाईन थोडीशी चुकीची होती कारण चेंडू त्याला डामास्टिकच्या अगदी बाहेरून पंचाची दुनियात समांतर व्हाईटचा इशारा आपण पाहत आहोत प्रत्येक धाव आता मात्र महत्वाची आहे धावा येणं आता गरजेचं झालेलं आहे टीम मुठवलकरांसाठी हो इथे मात्र फुल टॉस होता आणि परंतु त्याच्यावरती मिस्टेक घडली गेली अखेर एस्टाच्या मधोमध पकडला गेला फिंगर अप आणि फलंदाज लेग बिफोरच्या रूपानं बाद योग्य निर्णय पंच महेंद्र भवर सरांचा आपण पाहिला अगदी मिडल आणि लेग स्टंपवरती चेंडू जाऊन मात्र धडकत होता आणि अखेर संजयच्या किल्लीचा सुद्धा मात्र त्या ठिकाणी अंत होताना आपण पाहिला न्यू फलंदाज मिस्टर विनीत आलाय आतापर्यंत 5 फलंदाज माघारी परतले आणि अजूनही मात्र या धावाचा विचार केला तर सगळं डबल फिगर मध्ये पोहोचला नाहीये हा फटका कडक आहे आणि चेंडू चालला वाढी स्लॉंग ऑन क्षेत्र जरूर तिथे सज्ज आहेत परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल प्रयत्न चांगले झाले परंतु फिल्डरचा पाय एक्झॅक्टली सिमरीसीला टच झाले का हे पाहायचं आहे जरूर आपण चेक करूया प्रयत्न चांगले होते चेंडूला आय थिंक मैदानाच्या आतमध्ये टाकण्यामध्ये त्यांना यश आले परंतु पंचाचा निर्णय आला इट इज सिक्सर इट इज मॅक्सिमम यस 6 धावा तिथे मात्र प्राप्त केल्या यस जी बाउंड्री जी लाईन आहे त्या लाईन वरती आय थिंक फिल्डरचा पाय होता आणि चांगला स्ट्रोक पाहिला आपण फलंदाज विनीतच्या माध्यमातून पहिल्या चेंडूला सामोरे गेला आणि पहिल्या चेंडूवरती षटकार जोडला परंतु या ठिकाणी प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज विजय तरे चेंडू खाली आय थिंक कॉट अँड बॉलची शक्यता होती तिथे नाकारता आली नव्हती परंतु आय थिंक थोडस इझिली झेल घेण्याचा त्याने प्रयत्न केला आणि एकेरी 100च्या क्षणाला चेंडू धरतीला दान झाला जीवनदान मिळाला फलंदाज विनीतला जे कार्य तेजसला करायचं होतं जे कार्य रणजित देवेन विशाल सुधीरला करायचं होतं ते कार्य सध्या आपण पाहतो की विनीतने केलं पहिल्या चेंडूवरती षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला इथे मात्र पास स्विंग अँड मिस आज जास्तीत जास्त आपण डॉट चेंडू पाहत आहोत आणि सुधीर लागोपाठचा 4था डॉट चेंडू खेळतोय
म्हणजे एक्झॅक्टली टोटल 5 षटकांचा आपण खेळ पाहिला तर 5 षटकांच्या खेळामध्ये आतापर्यंत मुठवल संघाने 12 डॉट चेंडू खेळले आहेत आणि त्याच प्ले मात्र या ठिकाणी या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व आपण पाहत आहोत जय हनुमान सोदरपाडा संघाचं. 4 षटक इथे संपन्न झाली. संघाची धावसंख्या 16 धावा धाफलक्यावरती आपण पाहत आहोत. 51 धावांचा पाठलाग इथे सुरू आहे आणि आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 35 धाब्यांची गरज म्हणजे 6 मध्ये सुधीर पाटीलला 6 षटकार इथे ठोकावा लागतील. मिशन इम्पॉसिबल परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व काही गोष्टी शक्य आहेत परंतु त्यासाठी तुमच्याकडे जिद्द असणं फार गरजेचं आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मदत त्या ठिकाणी बाद झाला मिस्टर विनीत. एकतर्फा खेळ आता आपण म्हणू शकतो. सुरुवातीला पाहिलं तर असं वाटलं की 51 धाबांचा रन चेस इथे मात्र या ठिकाणी मुठवल संघ सहजपणे करेल परंतु तसं काही घडलं नाहीये. आज तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आपल्याला जय हनुमान चौदरपाडा संघाचं वर्चस्व पाहिलं आणि एक्झॅक्टली या टर्निंग पॉईंट म्हणू शकतो प्रतीकचा झेल ड्रॉप करणं कारण प्रतीक शून्यावरती बाद होऊ शकला असता परंतु त्याला जीवनदान मिळाला आणि त्याच्यानंतर त्याच्या बादमधून ज्या 25 धाबा आपण पाहिल्या त्याला 7 चांगली दिली फलंदाज नितेशनं त्याने सुद्धा 14 धाबांचा महत्वपूर्ण योगदान दिलं आणि आय थिंक 50 धावसंख्येपर्यंत संघ पोहोचला. त्याच्यानंतर गोलंदाजाने चांगल्या लेंथवरती मारा केला आणि आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षकाने मध्ये त्यांना चांगली साथ दिली आणि आता मात्र 5 चेंडूमध्ये विजयासाठी 35 धाब्यांची गरज. पहा पुन्हा एक निर्धाव चेंडू आपण पाहत आहोत. अजून एक निर्धाव चेंडू म्हणजे हा सामना मुठवलकरांसाठी निर्धाव चेंडूने मात्र ओळखला जाणार आहे. ज्या अनुषंगाने आज त्यांचा खेळ आपण पाहिला पूर्णपणे निराशा हाती आली त्यांच्या. असं वाटलं की रफ अँड टफ मॅच इथे पाहायला मिळू शकेल परंतु तसं काही घडलं नाहीये आणि आमचे 12 मॅन सुद्धा पहा घरच्या दिशेने आता जाण्याच्या तयारीत आहेत कारण त्यांना सुद्धा एक्झॅक्टली या सामन्याचा रिझल्ट माहिती झालेला आहे की आता मात्र आपण हा सामना जिंकू शकत नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे हार जीत होत असते मित्रांनो परंतु ज्यावेळी आपण हार पत्करतो त्यावेळी मात्र काहीतरी शिकण्यासारखं जरूर आपण एखाद्या स्पर्धेमधून घेऊन जाणं गरजेचं आहे की एक्झॅक्टली आपण चुकले कुठं आणि ती चूक पुढील स्पर्धेमध्ये जरूर आपण करेक्शन करावी. पंचाचा वाईटचा इशारा कारण जेव्हा आपण चुकतो तेव्हा सुधारतो असं म्हटलं जातो. जेव्हा ठेस लागते तेव्हाच आपल्याला वेदना होत असतात. हो बागफीट पंच फटका चांगला होता परंतु त्या ठिकाणी होते उत्तम त्याच्याकडून सुद्धा झेल ड्रॉप झाला. असं वाटलं की उत्तमची चांगली कामगिरी पाहायला मिळेल परंतु त्याच्या हातातून चेंडू निसरला गेला आणि फलंदाजाला जीवनदान परंतु डॉट चेंडू. चांगली लेंथ इष्टांच्या मधोमध पकडला विकेटचा पतन आणि अखेर हा सामना जिंकलाय टीम जय हनुमान चौदरपाडा संघाने. सो कॉंग्रॅच्युलेशन टीम चौदरपाडा अँड हार्ड लक उत्तमजी पाटील हार्ड लक स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जो पुढील सामना आपण पाहतो आहोत जी नाणेफेकी संपन्न झाली जय हनुमान इतर सगळं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारलेली आहे तर रुद्र स्पोर्ट सांगे आपल्याला फिल्डिंग सजवण्यासाठी रेडी राहायचं आहे.